सामाजिक उन्नती आणि समाज कल्याणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत नायर सेवा समाजम NSS नाशिकतर्फे उम्मीद टुगेदर वी कॅन मेक द वर्ल्ड अ बेटर प्लेस या प्रमुख सामाजिक उपक्रमाचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडचणी दूर करण्यासाठी आणि शिक्षणाचा पाया भक्कम करण्यासाठी संस्थेने या मोहिमेची सुरुवात केली आहे। सर्वसमावेशक शिक्षणासाठी महत्त्वाचे पाऊल नायर सेवा समाजमचे अध्यक्ष श्री BN वेणुगोपाल आणि सरचिटणीस श्री R विजयन पिल्लाई यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली संस्थेने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे। सक्षमीकरणाचा खरा मार्ग वर्गखोलीतूनच सुरू होतो हे ओळखून उम्मीद उपक्रमाचा पहिला टप्पा पूर्णपणे विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित करण्यात आला। या उपक्रमांतर्गत आज 5 ऑगस्ट 2026 रोजी मुक्तिधाम येथील नाशिक महानगरपालिका शाळा क्रमांक 57 मध्ये एका विशेष साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाला नाशिक जिल्हा शिक्षण अधिकारी डॉक्टर सौ मीता चौधरी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होत्या। विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास सुलभ व्हावा यासाठी या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना दैनंदिन अभ्यासासाठी आणि पावसाळ्याच्या दृष्टीने उपयुक्त असणारे स्कूल किट वाटप करण्यात आले। यामध्ये खालील साहित्याचा समावेश आहे: मजबूत आणि दर्जेदार दप्तर, स्कूल बॅग, पेन, पेन्सिल आणि इतर साहित्याने भरलेले पाऊच, वह्या आणि प्रोजेक्ट बुक्स, पावसाळ्यात शाळेतील उपस्थिती खंडित होऊ नये यासाठी छत्री, विद्यार्थी व पालकांकडून आभार। या मदतीमुळे मनापासून भारावून गेलेल्या लाभार्थी विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी नायर सेवा समाजमचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि उपस्थितांचे मनापासून आभार मानले। या शालेय साहित्य त्यांच्या कुटुंबासाठी अत्यंत मोलाचे असून मुलांच्या पुढील शिक्षणासाठी मोठा आधार ठरेल अशी भावना त्यांनी व्यक्त केली। उत्कृष्ट नियोजन आणि संघभावना, शाळेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले। याशिवाय नायर सेवा समाजमच्या समितीचे सदस्य आणि कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे हा कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला। उज्ज्वल भविष्याची उभारणी, नाशिक महानगरपालिका शाळा क्रमांक 57 मधील हा उपक्रम म्हणजे नायर सेवा समाजमच्या व्यापक योजनेची केवळ सुरुवात आहे। पालकांचा आर्थिक भार हलका करून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साधने उपलब्ध करून देणे, मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे आणि नाशिकमधील प्रत्येक मुलाला समान संधी मिळवून देणे हेच उम्मीद या उपक्रमाचे मुख्य ध्येय आहे। सामूहिक अनुकंपा आणि समर्पित नेतृत्वाच्या जोरावर एक उज्ज्वल व समावेशक भविष्य घडवता येते हेच या उपक्रमातून नायर सेवा समाजमने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे। रोजमध्ये राहतात ते माणसाला कसाला उचलून वरती त्यांना कसाला आपण मदत करतात ते सर्व आपण काम करतो। विशेष आमच्या संस्था केरळ संस्कृतीमध्ये उपस्थित केलेला आहे। त्याच्यात काय विद्यार्थ्यांमध्ये सपोर्ट करतात आमच्या गव्हर्नमेंट, आमच्या संस्कृती पण असं आहे, तुम्हाला विद्याभ्यास असेल, शिक्षण असेल तरी तुम्ही वाढू शकतात। अन्न नाही भेटलं तर पण चालेल, विद्या द्यायला पाहिजे। विद्या की असा एक शब्द आहे, तुम्ही विद्या किती देऊ शकता ते असा विद्या वाढून घेईल असा एक पद्धत आहे। तर तुम्हाला विद्या असल्या तर तुम्ही कोणी ठिकाणा कधी तुम्हाला प्रश्न पडणार नाही। आता इथे बसलेले आहे सगळा विद्यार्थ्यांना मला विनंती आहे, तुम्ही एवढा विद्या शिकू शकता त्याच्यात तुम्हाला प्रोग्रेस होईल। आम्ही मराठीमध्ये बोलतात, मला मराठीमध्ये जास्त भाषण देता येत नाही। प्रेसिडेंट वेणुगोपाल साहेब म्हणून आहे, त्यांना या सगळं आयोजन केलेलं आहे। त्यांना हे सगळं की आम्हाला इन्सेंट देऊन त्यांच्या कारखान्यामध्ये भरून ते सगळ्यांना वाटवायला सांगितलेलं आहे। त्यांचा एक उद्देश असा आहे की सगळ्यांना आपण एक स्टेपमधून दुसऱ्या स्टेपला कसाला यायची, त्यांना कसाला आपण मदत करायची। आमच्या संस्थांमध्ये पण ते कोणाला फायनान्समध्ये कमी असेल त्यांना मदत करतात, ते रोगी असेल, ते पेशंट असेल त्यांना मदत करायची, आणि कोणाला घर नसलं तर त्यांना मदत करून द्यायची। आणि समाजमध्ये आम्ही नाशिकला वर्षापासून आहे, आमच्या फॅमिली पण वर्षापासून नाशिकला आहे, त्यांना कसा आपण एक स्टँडर्ड मधून उचलून दुसऱ्या स्टँडर्डमध्ये आणून द्यायची, त्यांचा उद्देश हेच आहे। त्यांच्या ॲड्रेस प्रमाणे आम्ही हे संस्था चालवत आहे, त्यांच्या सगळा सपोर्ट आपल्याकडे आहे। ते ठिकाणी या संदर्भात आम्ही वेणुगोपाल साहेबांना फार आभार मानतात आणि त्यांना तुम्हाला हाताला एक भेटेल ते सगळं वेणुगोपाल साहेबांनी स्वतःची इंटरेस्ट मधून दिलेला आहे। आणि
असे आता आपण ज्या सर्वांचं स्वागत केलेलं आहे, नायर फाउंडेशन आणि उम्मीद उपक्रमाअंतर्गत त्यांनी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देत आहेत त्याचबरोबर मला काल मॅडमने सांगितलं की मॅडम आम्ही जे जे मागतो आहे ते लगेच हो म्हणतात. म्हणजे ती संधी आमच्या शिक्षकांनी पण साधलेली आहे आणि जास्तीत जास्त सामान म्हणजे जे काही विद्यार्थ्यांना लागतं आहे ते या संस्थेकडनं आपण मिळवलेलं आहे. तर यासाठी सर तुम्ही इतकं वेळापासून ज्यांचे नाव घेत आहेत, आज त्यांची भेट झाली नाही वेणुगोपाल सर, तर मला खात्री आहे की असे बरेच उपक्रम बऱ्याच वर्षांपासून तुमच्या संस्थेमार्फत राबवले जात आहेत आणि हे खरं आहे सर की सगळ्यात गरजू मुलं आपल्या शाळांमध्ये आहेत आणि आज या गोष्टीमुळे मुलांना कुठेतरी प्रेरणा मिळते आणि पुढे आयुष्यात काहीतरी काय करायचं आहे याची दिशा सुद्धा मिळते. तर हे उपक्रम खूप छोटे छोटे असतात पण याच्यामधला जो फायदा विद्यार्थ्यांना होणार असतो तो खूप जास्त असतो. तर आज नायर फाउंडेशनचे जेवढे पण म्हणजे मला असं वाटतं बरेच अगदी उत्साहाने आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत, त्या सर्वांचं मी आमच्या शिक्षण विभागातर्फे स्वागत करते. आणि सर जसं तुम्ही म्हटलात की तुम्ही वेळोवेळी एज्युकेशनमध्ये मदत करायला तयार आहात, तर ॲज अ एज्युकेशन डिपार्टमेंट हेड मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की तुम्हाला कुठल्याही प्रकारची मदत करायची असेल तर तुम्ही मला सांगा, तुम्हाला ती मदत मी उपलब्ध करून देईन. आमच्या शाळांमध्ये मला वाटतं आता मॅडमने सांगितलं त्याप्रमाणे आपण क्लास सुद्धा आम्हाला देत आहात. तर जसं इंग्लिश मिडियम शाळांमध्ये असतं, क्लब असतात, हाऊसेस असतात, मुलांना खूप छान वाटत असतं ते, तर त्या पद्धतीने आम्ही आमच्या महानगरपालिका शाळांमध्ये सुद्धा क्लब आणि हाऊसेस तयार केलेले आहेत आणि त्या अंतर्गत आम्ही रेड, ग्रीन, ब्ल्यू आणि येलो असे वेगवेगळे हाऊसेस केले. एकतर त्याला ड्रेस किंवा मग शिक्षकांना जसं पॉसिबल जसं ते कॅप अशा पद्धतीने आम्ही ते हाऊसेस करतो. आणि आज तुमच्या पद्धतीने मला वाटतं या शाळांमध्ये पण खूप सुंदर हाऊसेस आता तयार होणार आहेत. आणि पालकांना हेच सांगायचं, आज पालकांना बोलवण्याचा उद्देशच हा होता की आपण मुलांसाठी शाळांमध्ये खूप वेगवेगळे उपक्रम राबवत असतो, तर ते पालकांना समजले पाहिजे. पालकांना नेहमी आपल्या विद्यार्थ्यांच्या मुलांच्या शिक्षणाची काळजी असते आणि शाळेमध्ये शिक्षक सुद्धा तेवढीच आपल्या मुलांची काळजी करत असतात. आज या उपक्रमाच्या निमित्ताने सर्वांना एकत्र आणून आपल्याला हेच दाखवायचं आहे की जरी महानगरपालिका शाळा असतील तरी इथले मुलं खूप गुणवंत आहेत, हुशार आहेत आणि मी जिल्हा परिषदेत सुद्धा काम केलेलं आहे सर. तर महानगरपालिका शाळांमध्ये मुलं खरंच खूप स्मार्ट आहेत, म्हणजे त्यांना फक्त थोडंसं शिकवण्याची आवश्यकता आहे, ते त्यांच्या बऱ्याच गोष्टी. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.